पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा विरोध। पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवलं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। यामध्ये महिला शेतकरी जखमी झाल्याची माहिती। सासवड पोलीस स्टेशनच्या बाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या। पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकरी आक्रमक। पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ तर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट। झटापटीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी। शिर्डीमध्ये साईबाबा मंदिराला बॉम्बनं उडवून देण्याची मेलद्वारे धमकी। साईबाबा संस्थानाची सुरक्षा यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। धाराशिवमध्ये ड्रग्सबाबत जनजागृतीसाठी डीपीडीसी मधून 9 कोटींचा निधी। पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून निधीला मान्यता। तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती। एजाज खानला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस। अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याप्रकरणी उल्लू ॲपच्या निर्मात्यांना सुद्धा नोटीस। तर मुंबई पोलिसांनी एजाज खान विरोधात गुन्हा दाखल केला। पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। स्थानिक आमदारांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित। पंकजा मुंडेंकडून शासकीय कामांचा आढावा। विदर्भात 2 महिन्यामध्ये 56 उष्माघाताचे रुग्ण। बेसा नगरपंचायतीकडून हीट ॲक्शन प्लॅन लागू। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन्स। नागपूर, वर्धा, गोंदियामध्ये जोरदार अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। गोंदियामध्ये विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू तर काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना। जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये पावसाचा कहर। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू। दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट असताना उत्तर भारतामध्ये मात्र पावसाचा कहर।